महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे। निवडणुका घेऊ नयेत असं कुठेही म्हटलेलं नव्हतं। ओबीसी आरक्षण तुम्हाला त्रिस्तरीय चाचणी अहवाल जो आहे ती पूर्ण केल्याशिवाय, चाचणी पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला ओबीसींचं आरक्षण करता येणार नाही, देता येणार नाही, निश्चित करता येणार नाही, हा सर्वोच्च न्यायालयाचा सूर होता। यामध्ये कुठेही निवडणुका घेऊ नयेत असं त्याच्यामध्ये कुठेही म्हटलेलं नव्हतं। मतदार यादी प्रकाशित करण्यासंदर्भातलं निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया होती, निवडणूक आयोग आपलं काम सातत्याने करत होतं, अखंडितपणे करत होतं। हे संविधानिक जी तरतूद असते, लोकशाहीचं जे मूळ सूत्र आहे की लोकांच्या हातामध्ये सगळा कारभार असला पाहिजे, सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं जे सूत्र, संविधानिक सूत्र जे आहे त्याचं उल्लंघन राज्य सरकार करतंय। असं म्हटलं जातं की येणाऱ्या काळामध्ये कदाचित देशामध्ये निवडणुका होणार नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळून लोकांना ही सवय लावली जाते का की निवडणुका नाही जरी झाल्या तरी तुमच्या घरात पाणी येतं, तरी तुमची नाले सफाई होते, तरी तुमच्या रस्त्यावरची दिवाबत्ती सुरू असते आणि तरी तुमच्या शहरांमध्ये, तुमच्या गावांमध्ये रस्ते दुरुस्तीची, रस्ते विकासाची जी कामं आहेत ती होत राहतात। आणि मग तुमच्या व्हॉट्सअपवरती मेसेजसुद्धा फिरायला लागले की नगरसेवक भ्रष्ट असतात, मोठा खर्च होतो, नगरसेवकांची गरज काय। फार सुनियोजित पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। नमस्कार, मॅक्स महाराष्ट्राच्या राज की बातमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी राज असरोडकर। लोकसभा निवडणुकांचं कौतुक संपलेलं आहे आणि राज्याला आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेले आहेत। परंतु या सगळ्या धामधुमीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काय झालं हा प्रश्न मागे पडलेला आहे। महाराष्ट्रात 28,585 इतक्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत। त्यातल्या 29 महानगरपालिका आहेत, नगरपरिषदा 244 आहेत, नगरपंचायती 146 आहेत, जिल्हा परिषदा 34 आणि पंचायत समित्या 351, 27,782 ग्रामपंचायती मिळून 28,585 इतक्या स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत। ग्रामपंचायतीच्या निवडणुका काही कालावधीपूर्वी पार पडल्या आणि त्यानंतर मग लोकसभा निवडणुकांना देश सामोरा गेला। महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे। परंतु या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या महानगरपालिका आहेत, नगरपालिका, नगरपरिषदा आहेत, 2020ला जेव्हा कोविडचं संकट या देशावरती आलेलं होतं तेव्हा तो एक बहाणा राज्यकर्त्यांना मिळाला होता निवडणुका टाळण्यासाठी। कोविडचा बहाणा करून महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यावेळेला टाळल्या गेल्या की सुरक्षित अंतर राखायचं आहे, संसर्ग टाळायचा आहे, असं एक कारण पुढे केलं गेलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यावेळेला झाल्या नाहीत। लोकांनाही वाटलं की हे बरोबर आहे। खरं म्हणजे कोविडचं संकटकाळ सुरू असतानाच या देशामध्ये नमस्ते ट्रम्पसारखा जवळजवळ लाखोंच्या उपस्थितीचा कार्यक्रम झाला। मध्य प्रदेशातली विधानसभा निवडणूकसुद्धा पार पडली, पश्चिम बंगालची निवडणूकसुद्धा कोविडच्या काळातच पार पडली, लाखोंच्या सभासुद्धा होताना आपण त्यावेळेला पाहिल्या। परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी कोविड एक चांगलं कारण सत्ताधाऱ्यांना मिळालं। कोविडवरची जे सगळी रेस्ट्रिक्शन्स आहेत ती साधारणपणे 21च्या सुमारास ती उठवण्यात आली आणि 22मध्ये जवळजवळ सगळी जी बंधनं होती कोविड संकट काळातली ती उठवली गेल्यानंतर पुन्हा एकदा लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकांचे वेध लागले। या सगळ्या दरम्यान जे इच्छुक कार्यकर्ते असतात राजकीय पक्षांचे, त्यांनी निवडणुका होतील ह्या आशेपोटी निवडणूक कार्यालय उघडली, रक्तदान शिबिरं केली, वेगवेगळ्या वह्या वाटप केलं, असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी केले, खर्च केला। प्रत्येक वेळेला हे सगळे इच्छुक उमेदवार जे आहेत ते काही ना काही खर्च करायचे, त्यांनी त्याचा वाटा काढून ठेवलेला असतो, किती खर्च करायचा ते बाजूला एक निधी काढून ठेवलेला असतो, त्यातला पैसा खर्च व्हायला लागला आणि निवडणूक प्रत्येक वेळेला पुढे जायला लागली। 28 डिसेंबर 2021ला महाराष्ट्रामध्ये बहुसदस्यीय निवडणुका होतील यासाठी निवडणूक आयोगाने आदेश जारी केला। परंतु
19 जानेवारी 2022ला सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रकरण गेलं ओबीसी आरक्षणासंदर्भातलं, आणि सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिला ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये की त्रिस्तरीय चाचणी अहवाल पूर्ण झाल्याशिवाय ओबीसींचं आरक्षण निश्चित करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये निवडणुका घेऊ नयेत असं कुठेही म्हटलेलं नव्हतं. ओबीसी आरक्षण तुम्हाला त्रिस्तरीय चाचणी अहवाल जो आहे ती पूर्ण केल्याशिवाय, चाचणी पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला ओबीसींचं आरक्षण करता येणार नाही, देता येणार नाही, निश्चित करता येणार नाही, हा सर्वोच्च न्यायालयाचा सूर होता. यामध्ये कुठेही निवडणुका घेऊ नयेत असं त्याच्यामध्ये कुठेही म्हटलेलं नव्हतं. या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 27 जानेवारी 2022ला प्रभाग रचनेसाठी आणि आरक्षण निश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने आदेश जारी केला आणि त्यानुसार सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचं कामही सुरू झालं. 23 मे 2022ला आरक्षणाची सोडत काढण्यात यावी त्यासाठी काही महानगरपालिका निश्चित करण्यात आल्या. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका होती, वसई विरार महानगरपालिका, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर या सगळ्या महापालिकांच्या आयुक्तांना आदेश होते की आरक्षण सोडत आपण काढावी. ज्या वेळेला 4 मेला 2022ला सुप्रीम कोर्टाचा ओबीसी आरक्षणासंदर्भातला आदेश आला, त्यानंतर सुद्धा 2 जून 2022ला मतदार यादी प्रकाशित करण्यासंदर्भातलं निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया होती, निवडणूक आयोग आपलं काम सातत्याने करत होतं, अखंडितपणे करत होतं. बहुसदस्यीय प्रभाग रचना, त्याची सीमांकन, त्याच्यावरचं आरक्षण, मतदार याद्यांचं काम. 2 जून 2022ला मतदार यादी प्रकाशित करण्यासाठी म्हणून आदेश जारी करण्यात आला होता. त्याच दरम्यान 4 ऑगस्ट 2022ला राज्य सरकारने एक अध्यादेश जारी केला आणि त्या अध्यादेशानुसार ती चालबाजी होती, खोडसाळपणा होता राज्य सरकारचा की कुठेही आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायचं ही एक वेगळी कोंडी, आणि निवडणुका घ्यायच्याच नाही तर त्याला काहीतरी कारण पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने मुद्दा क्लिअर केलेला आहे, निवडणूक आयोग प्रक्रियेमध्ये आहे. अशा वेळेला त्याच्यामध्ये खोडा कसा घालायचा, तर राज्य सरकारकडून एक चालबाजी करण्यात आली. 4 ऑगस्ट 2022ला राज्य सरकारने जेव्हा अध्यादेश जारी केला आणि जागांच्या संख्येमध्ये वाढ केली तेव्हा निवडणूक आयोगाची कोंडी झाली आणि मग त्यानंतर ही सगळी मेहनत जी होती ती वाया गेली निवडणूक आयोगाची. आणि 5 ऑगस्ट 2022ला निवडणूक आयोगाने ही सगळी जी निवडणुकांची जी प्रक्रिया होती ती स्थगित करण्याचा आदेश जारी केला. आणि त्या ऑगस्ट 2022 नंतर आता जुलै 2024मध्ये आपण आहोत. निवडणूक प्रक्रियेचा कुठे पत्ता नाही आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांचं काय होणार याबद्दल कोणी बोलायला तयार नाही आहे. राजकीय पक्ष त्याच्यावरती मौन धरून आहेत. सत्ताधारी आघाडीतील असतील, विरोधी पक्षातले असतील, हे सगळे चिडीचूप आहेत. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते निवडणुकांची मागणी करत नाही आहेत आणि सगळा जो आहे तो एकमेकाला मिळून असा आडीमिडी चूप असा प्रकारचा कारभार सुरू आहे. विरोधी पक्षालासुद्धा भीती वाटते की आपण जर निवडणुकांची मागणी केली तर सत्ताधारी पक्षाला संधी मिळेल की हे बघा ओबीसी आरक्षणाशिवाय यांना निवडणुका हव्या आहेत म्हणून. पुन्हा मराठा आरक्षणातला मध्ये घोळ घालण्यात आला आणि ह्या सगळ्यामध्ये संविधानाला जे सत्तेचं विकेंद्रीकरण अपेक्षित आहे, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर संविधानामध्ये जे बदल करण्यात आले, अनुच्छेद 280मध्ये बदल करण्यात आले, वित्त आयोगाची तरतूद करण्यात आली, 9क असं एक नवीन प्रकरण ह्या संविधानामध्ये समाविष्ट झालं, ज्याच्यामधून पंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, पंचायती असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, ग्रामपंचायती असतील, यांना काही अधिक अधिकार देऊन शिवाय 12वी, 11वी आणि 12व्या अनुसूचीमध्ये यांचं कामकाजाचं क्षेत्रसुद्धा वाढवण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांचं संविधानिक भाषेमध्ये जर काही काम सांगायचं तर ते आहे आर्थिक आणि सामाजिक न्यायाच्या योजना तयार करणं, आणि स्थानिक विकास जो आहे तो आर्थिक आणि सामाजिक न्यायाच्या योजनेभोवती तो तिथे फिरत असला पाहिजे आणि ते त्याचं केंद्रबिंदू असलं पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक न्याय एक महत्त्वपूर्ण जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे होती. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार देऊन
त्यांचं जे सत्तेचं विकेंद्रीकरण जे आहे ते 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीचा एक मुख्य मुद्दा होता. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळून एक प्रकारे संविधानिक जी तरतूद आहे त्याचं उल्लंघन केलेलं आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा जो संविधानाचा उद्देश आहे त्या उद्देशालाच निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने हरताळ फासलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधानातल्या आर्टिकल 243 प, मराठीमध्ये ते प येतं, आर्टिकल 243 प मध्ये स्पष्ट तरतूद आहे की तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही त्यांची मुदत संपण्याच्या पूर्वी करायला पाहिजे. जर काही कारणासाठी या स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त झाल्या असतील तर बरखास्तीनंतर 6 महिन्यांच्या आत त्या निवडणुका करणं गरजेचं असतं. याचा अर्थ काय आहे की निवडणुका आणि लोकनियुक्त मंडळ याशिवाय जास्तीत जास्त 6 महिने ह्या स्थानिक स्वराज्य संस्था असू शकतात. तुम्ही लोकप्रतिनिधींच्या शिवाय 6 महिन्यांच्यापेक्षा जास्त काळ स्थानिक स्वराज्य संस्था ठेवू शकत नाही. काय परिस्थिती आहे महाराष्ट्रातली आपण पाहूया. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत. त्याच्यामध्ये 1-2 महानगरपालिका असतील ज्यांची मुदत अजून संपलेली नसेल, परंतु 5 महानगरपालिका अशा आहेत ज्यांच्या निवडणुका 2020 मध्ये व्हायला पाहिजे होत्या. आज 4 वर्ष झाली तिथे लोकप्रतिनिधी नाहीत. 18 महानगरपालिका अशा आहेत ज्या ठिकाणी गेली 2 वर्ष प्रशासकांच्या हातामध्ये हा सगळा कारभार आहे. 3 महानगरपालिका अशा आहेत गेल्या वर्षभरापासून तिथे लोकप्रतिनिधी नाही आहेत, प्रशासकांच्या हातामध्ये कारभार आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये आपण जर म्हटलं तर 14 नगरपरिषदा पंचायती अशा आहेत तिथे गेल्या 4 वर्षापासून लोकप्रतिनिधी नाही आहेत, प्रशासकांच्या हातामध्ये कारभार आहे. 2020 मध्ये ह्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. आज 2024 उजाडलेला आहे, परंतु निवडणुकांचा पत्ता नाही आहे. 117 तब्बल नगरपरिषदा पंचायती अशा आहेत की जिथे गेली 3 वर्ष प्रशासकांच्या हातामध्ये सगळा कारभार आहे, लोकप्रतिनिधींचा पत्ता नाही आहे. 59 नगरपरिषदा पंचायती अशा आहेत गेली 2 वर्ष ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाही आहेत. आणि 21 नगरपरिषदा पंचायती अशा आहेत जिथे गेल्या 1 वर्षापासून प्रशासकांच्या हातामध्ये सगळा हा कारभार आहे. आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्यामागचं गणित पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आधी कोविडचा बहाणा होता, त्यानंतर OBC आरक्षणाचा बहाणा होता, मराठा आरक्षणाचा बहाणा आणि वेगवेगळे बहाणे करत राज्य सरकार हे टाळतं आहे. एक राजकीय कारण जे राजकीय पक्षांमध्ये चर्चेमध्ये आहे ते हे कारण आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका व्हायच्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अगदी गल्लीबोळातलं राजकारण असतं. गल्लीबोळातले कार्यकर्ते निवडणुकांसाठी इच्छुक असतात आणि मग त्यांना जर उमेदवारी देताना जर त्यातले 10 कार्यकर्त्यांपैकी एकाला दिला आणि बाकीचे 9 जर नाराज झाले तर त्याचा दुष्परिणाम हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भोगायला लागू शकतो. हे सुद्धा डोळ्यासमोर ठेवून लोकसभा विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत. हे एक अलिखित राज्य सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं एक कारण आहे. दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे ते खरं म्हणजे लोकांना आवडणार नाही राजकीय पक्षांच्या नेत्यांना, त्यांना राग येऊ शकतो हे कारण जर अधोरेखित केलं तर. निवडणुका म्हटलं की मोठ्या प्रमाणावरती पैसा लागतो आणि हा पैसा उभा करायचा म्हटल्यानंतर तुम्हाला शासनाची तिजोरी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तिजोऱ्या तुमच्या हातामध्ये लागतात. प्रशासक म्हणजे एक प्रकारे राज्य सरकारच्या हातामध्ये सगळा कारभार असतो. महाराष्ट्रातल्या जवळजवळ 400 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर तुम्ही प्रशासक नेमलेत तर तिथली तिजोरी जी आहे ती तुमच्या थेट हातामध्ये येते. राज्य सरकारने आपल्या मर्जीतले अधिकारी प्रतिनियुक्तीच्या नावाखाली ह्या सगळ्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये उपायुक्त आणि आयुक्त पदांवरती पाठवलेले आहेत. ते राज्य सरकारच्या इशाऱ्यावरती नाचणारे सगळे अधिकारी आहेत आणि त्यांच्या गैरकारभाराकडे राज्य सरकारने सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या एकूण परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की लोकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावरती प्रलंबित आहेत. लोकसेवा हक्क कायद्याचं खुलं उल्लंघन सुरू आहे. भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. प्रशासनामध्ये प्रचंड मनमानी आहे. राज्य सरकारचंच या सगळ्या अधिकाऱ्यांना अभय असल्यामुळे अधिकाऱ्यांना तक्रारीची जराही भीती वाटत नाही. तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये आंदोलनाचे इशारे द्या, त्यांच्यासमोर बेमुदत उपोषणाला बसा, अधिकाऱ्यांना काहीही फरक पडत नाही आहे. कारण राज्य सरकारकडून एक अलिखित अभय या सगळ्या अधिकाऱ्यांना मिळालेलं आहे.
एकंदरीत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराच्या बाबतीमध्ये अनागोंदी सगळीकडे माजलेली आहे आणि लोकप्रतिनिधी तिथे नसणं हे संविधानिक जी तरतूद असते, लोकशाहीचं जे मूळ सूत्र आहे की लोकांच्या हातामध्ये सगळा कारभार असला पाहिजे, सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं जे सूत्र, संविधानिक सूत्र जे आहे त्याचं उल्लंघन राज्य सरकार करतं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा इथे मला अधोरेखित करायचा आहे की असं म्हटलं जातं की येणाऱ्या काळामध्ये कदाचित देशामध्ये निवडणुका होणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळून लोकांना ही सवय लावली जाते आहे का की निवडणुका नाही जरी झाल्या तरी तुमच्या घरात पाणी येतं, तरी तुमची नालेसफाई होते, तरी तुमच्या रस्त्यावरची दिवाबत्ती सुरू असते आणि तरी तुमच्या शहरांमध्ये, तुमच्या गावांमध्ये रस्ते दुरुस्तीची, रस्ते विकासाची जी कामं आहेत ती होत राहतात. आणि मग तुमच्या व्हॉट्सअपवरती मेसेजसुद्धा फिरायला लागले की नगरसेवक भ्रष्ट असतात, मोठा खर्च होतो, नगरसेवकांची गरज काय. फार सुनियोजित पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं हे लोकशाहीच्या विरोधातलं आहे, हे संविधानाच्या विरोधातलं आहे. हे सरकारला कोणीतरी ठणकावून सांगण्याची गरज आहे.